अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये रक्कम मिळावी यासाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। आपल्यासोबत एक महिला भगिनी आहेत, त्या देखील या ठिकाणी उपोषण करतायत। आज सणासुदीच्या दिवशी देखील ते या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांसाठी उपोषण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। ताई नमस्कार। ताई आपलं नाव सांगा। माझं नाव मंदाकिनी रामकिसन बारकुल, राहणार एरमाळा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। ताई आज सणासुदीच्या दिवशी आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करतायत, काय तुमच्या मागण्या आहेत? आमच्या मागण्या आहेत की ही म्हणजे ह्या सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसंगट कर्ज माफी करावी। कारण की माझा सुद्धा सासरा ह्याच टेन्शननं वारला। आजचा 5वा दिवस आहे आजचा, तरी सुद्धा मी एवढा डोंगर इतकं दुःख माझ्यावर झालेलं असताना, कोसळलेला असताना, एवढा सण असताना मी ते बाजूला ठेवला। जी माझ्या सासऱ्यावर वेळ आली ते आणखीन माझ्या दुसऱ्या शेतकऱ्यावर येऊ नये आणि माझ्या शेतकऱ्याला न्याय भेटावा, त्याच्यासाठी मी इथं सण सोडला, माझं दुःख सोडलं आणि मी इथं आमरण उपोषणासाठी बसले। जोपर्यंत ही सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही, सरकार शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही, ज्याची जनावर ढोरं गेले ते वाहून त्यांना मदत करत नाही, जोपर्यंत सगळ्या आमच्या मागण्या आहेत तेवढ्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे असंच आमरण उपोषण चालू राहील। कारण की तसं मरण्यापेक्षा असं उपोषण केलेलं बरं। कारण की आता ही सरकार फक्त वरून त्या ह्याच्यातून विमानातून फक्त त्यांना बघितलं की खाली कसं चालू आहे काय नाही, ती म्हणजे फक्त शेतकऱ्याची मजा बघितली त्यांनी आणि त्याच्यावर त्यांनी पुन्हा काहीच प्रत्युत्तर दिलं नाही। जर त्यांना जर काय तळतळ वाटली असते किंवा काय वाटलं असतं तर त्यांनी लगेच मदत जाहीर केली असती, सरसंगट सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं असतं। मागच त्यांनी सांगितलं होतं, माझं सरकार आल्याच्या नंतर प्रत्येक शेतकऱ्याचा 7/12 करू, कोरा कोरा कोरा, आणि ह्यांनी फुकटची आश्वासन दिली आणि शेतकऱ्याचं मरण फक्त ह्यांच्यामुळे चालू आहे सध्या। ताई तुमच्या सासऱ्यांचा मृत्यू होऊन किती दिवस झाले? आज 5वा दिवस आहे, काल 4था दिवस होता। सावडलं की लगेच मी इकडे धाराशिवला आले। माझे सगळे पूर्ण पाहुणे रावळे घरी होते, मला त्यांनी पण पाठिंबा दिला की आता ही झालंय तर झालं, पण आपल्या जसं छत्र हरवलं, आपल्यावर जशी वेळ आली तशी आपल्या दुसऱ्या शेतकऱ्यावर येऊ नये, ह्याच्यासाठी तुला उपोषण करायचं असेल तर तो करू शकतो। काय झालं होतं सासऱ्यांना? आमच्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या शेतापाशी ब्रिज गेलेला आहे आणि पूर्ण शेतात पाणी त्याचं झरा वाहिल्यासारखं वाहतंय, पूर्ण घरात असे उपळे फुटतात, पत्र्याचं शेड आहे, वारं वादन आलं की असं ते पत्र उचकतात, आम्ही जीव मुठीत धरून तिथं राहतो। आता सध्या तुम्ही जाऊन जरी बघितलं का तरी तीच परिस्थिती आहे, गुडघे इतकं पाणी आहे। आणि तेच माझ्या सासऱ्यांना टेन्शन घेतलं की काडी गवत एक येऊ देत नव्हतं, सातत्यानं त्यांना बसायत नव्हतं, थोडा आराम करायचा खुर्चीवर, पुन्हा उठायचं, वाकून गवत काढायचं। मग इतकं लहान लेकरासारखं पीक जपलं आणि शेवट पाण्यात ते वाया गेलं। त्याच्यामुळे त्यांनी इतकं टेन्शन घेतलं, आम्ही त्यांना लय धीर दिला पण त्यांनी त्याचा विचार केला नाही, टेन्शन घेतलं, अटॅक आला आणि वारले। काय तुमच्या मागण्या आहेत? माझ्या मागण्या ही आहेत की आता ही अशी शेतकऱ्यावर अशी वेळ म्हणजे येईल त्याला फक्त हे सरकार कारणीभूत आहे आणि हे सरसंगट कर्ज माफी झाली पाहिजे। काल मी माझ्या घरची परिस्थिती सांगितली तर इथले जिल्हाधिकाऱ्याचे एक प्रतिनिधी जाऊन माझ्या घरची परिस्थिती बघून आले आणि माझ्या घरच्यांनी सांगितलं की ही पाण्याची सोय लावा किंवा हे आमचं राहण्याचं बी कसं आहे तुम्ही बघा। आमच्यावर आज ही जी माझ्या वडिलांवर वेळ आली ती आमच्यावर सुद्धा येऊ शकते, कारण की तिथं इतकं थंडी वाजते ना की त्या थंडीनं आम्हाला सुद्धा झटका येऊ शकतो आणि आमच्या सुद्धा जीवाला तिथं धोका आहे। तर आमची सुद्धा राहण्याची सोय ह्या सरकारनं काय का होईना पण करावी असं मला वाटतं। या सणासुदीचा दिवस आहे, तुम्ही उपोषण करतायत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही रात्र झाली, आता 8 वाजतायत, तुम्हाला वाटत नाही का सगळे लोक आपल्या शस्त्राची पूजा करतायत, कोण गाडीची पूजा करतंय, कोण वेगवेगळ्या प्रकारची पूजा करतंय, पण तुम्हाला असं वाटत नाही का की घरी जाऊन आपण देखील पूजा करावी? हो सर, मला त्याच्यातून आणखीन मला इतकं असं म्हणजे दुःख वाटतंय की माझा सासरा म्हणजे मला माझ्या वडिलांसारखा होता आणि मला सातत्यानं सपोर्ट करायचं की राणी तुला समाजसेवा करायची ना, तू करू शकते। मी मुंबईला 8-7 दिवस होते तर सासऱ्यांच्याच म्हणण्यावर होते की त्यांचा सपोर्ट मला फुल व्हायचा। मला बाकीचे नावं ठेवत होती पण माझ्या सासऱ्याने कधी नावं ठेवलं नाही, मला सातत्यानं सपोर्ट दिला। 5 दिवस मी मनोज दादांनी उपोषण केलं तिथं पण मी गेलते, त्यावेळेस पण सपोर्ट दिला आणि आता जरी माझे सासरे जिवंत असते तर मला म्हणले असते तू बिनधास्त जा आणि कर। तर त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच मी जिद्दीनं आज उपोषणाला देखील बसले। माझ्या संग माझा सासरा नाही पण त्यांचा आशीर्वाद म्हणून मी त्यांचा हा गमजा देखील मी माझ्यासोबत आणला
आणि पहाटे पहाटे माझ्या स्वप्नात सुद्धा माझे सासरे आले होते. ह्याच्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही, पण मी शेतकऱ्यासाठी गटगट गिळते, कारण की माझ्या शेतकऱ्याला मला कुठंतरी न्याय भेटवून द्यायचा आहे. आज माझ्या मुलाला, माझ्या पतीला, माझ्या सगळ्या पाहुण्यारावड्याला सोडून मी आज इथं आले. या घरातला एवढा व्यक्ती गेल्याच्या नंतर किती दुःख असू शकतंय ही एक महिलेशिवाय दुसरं कोणी जाणू शकत नाही. मग हे सरकारला आणखीन आमच्या वेदना किती बघायच्या. आता आमचे लेकरं बाळ असतील, आमचे माणसं असतील, जनावर ढोरं असतील, हे तर वाहून गेलेच, आणि ह्या टेन्शन आमचे माणसं सुद्धा मरल्यात. आणि त्याच्या आमची माणसं जगावी, आम्हाला अधिकार भेटावा, आम्हाला मदत भेटावी म्हणून इथं एका महिलेला उपोषण करायची वेळ आली. सरकारला लाज वाटली पाहिजे की तुम्ही एक म्हणता की लाडकी बहीण, आणि एकीकडून आमच्या बहिणीवर ही वेळ आणताय. तुम्ही फक्त ही भोगस तुम्ही सांगताय आणि ह्याच्यावर तुम्ही मतदान फुकटचे घेताय आणि महिला बहिणींची ही अशी तुम्ही अवस्था करताय. पण ही जी जागा नक्कीच आम्ही त्यांना दाखवून देऊ. काय मागणी आहे ताई तुमची? माझी मागणी आहे की सगळ्या शेतकऱ्यांना तर कर्जमाफी झालीच पाहिजे, पण त्याबरोबर आम्हाला राहण्याची सोय नाही. आम्ही खूप थंडीचं कडकडी करतो किंवा आम्हाला तिथं आणखी जीवाला धोका आहे, तर आम्हाला गावात एखादं घर बांधून सरकारनं द्यावं, ही माझी सरकारकडे एक मागणी आहे. अमोल जाधव आपल्यासोबत